कोल्हापूर जिल्ह्यातले गोगवे गावातले जवान श्रावण माने जम्मू काश्मीरमध्ये शहीद झाले। यामुळे पाकिस्तानच्या मुजोरीचा निषेध होत आहे। गोगवे गावातील नागरिकांनी एकत्र येऊन पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध व्यक्त केला। यावेळी पाक विरोधी घोषणा सुद्धा देण्यात आल्या। पाकिस्तानच्या भ्याड कृत्यामुळे नागरिक संतप्त झालेत। श्रावण माने यांचे वडील लष्करातून निवृत्त झालेत, त्यांचा मोठा भाऊही लष्कराच्या सेवेत आहे। अशा कुटुंबातील अविवाहित श्रावण शहीद झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे। आज या गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत। पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झालेले आहेत, त्यांना बलिदान आलेलं आहे आणि त्यामध्ये एक जवान आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या गोगवे गावचा सावंत बाळकू माने असं या जवानाचं नाव आहे। आणि मी आता सध्या याच गावामध्ये आणि आपण बघतोय हा शेतासारखा जो परिसर दिसतोय त्याच्या पलीकडे जो रस्ता दिसतोय हा कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्याला लागूनच हे अगदी छोटंसं एक खेडेगाव आहे। गोगवे नाव आहे या गावाचं आणि या गावची लोकसंख्या 2 ते 2.5 हजार आहे। पण एक परंपरा या गावाला 70 ते 80% घरातले युवक आजही भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत। आणि सावंत माने हे एक महिन्यापूर्वीच या गावामध्ये सुट्टीला आले होते आणि त्यानंतर पुन्हा ते देशाची सेवा करताना त्यांना बलिदान आलं। आणि आपण बघतोय ही प्राथमिक शाळा आहे गोगवेमधली आणि याच शाळेमध्ये त्यांचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते पूर्ण झालं होतं। विशेष म्हणजे अविवाहित होते सावंत माने, त्यांच्या विवाहाची चर्चा चालू होती, पण त्याच वेळेला त्यांना देशासाठी त्यांनी बलिदान पत्करलेलं आहे, ते शहीद झालेले आहेत। गावकरी एकीकडे अभिमान वाटतोय पण उराशी दुःख बाळगून एकीकडे त्यांच्या आता अंत्यसंस्काराची जी तयारी आहे ती सगळी सुरू झाली आहे। पार्थिवाची वाट बघतायत आणि आपण बघतोय हे जे समोरचं घर दिसतंय हेच घर आहे सावंत बाळकू माने यांचं आणि संपूर्ण गावावर आता ही शोककळा पसरलेली आहे। गावातले सगळे व्यवहार जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। शाहूवाडी तालुक्यावर संपूर्ण शोककळा पसरलेली आहे, त्यामुळे पार्थिव आता कधी येतं याची वाट खरं तर संपूर्ण ग्रामस्थ बघतायत आणि अतिशय दुःखदायक पूर्ण वातावरण आहे या गावामध्ये। त्यामुळे अजून पार्थिव कधी येणार याबाबत अजून कुठलीही माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झालेली नाही आहे। पण आता अभिमान उराशी बाळगून दुःखामध्ये आपल्या या गावच्या लाडक्या जवानाला सगळे जे गोगवेतले जे ग्रामस्थ आहेत किंवा शाहूवाडी तालुक्यातले जे ग्रामस्थ आहेत ते आता निरोप देणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदर्यसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, शाहूवाडी।